नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहुणी शालिनीचे पाय धरून तिची माफी मागत म्हणते की मालकीनबाई, मला माफ करा, मी तुमच्यासोबत खूप चुकीचे वागले, पण प्लीज मला माफ करा ना. आणि हे पाहून शालिनीला खूपच बरं वाटत असतं. ती म्हणते की मी काय करायला गेले आणि काय झालं, मी तुमच्याबरोबर खूप चुकीचं वागले, तुम्हाला खूप बोलले, पण नाही, प्लीज मला तुम्ही माफ करा, मला तुम्ही तुमच्या घरात आसरा द्या ना. मला त्या घरातून हाकलून लावलंय, त्या नित्याने मला कायमचं आता त्या घरातून बाहेर काढून दिलंय, मला कुठेतरी आसरा हवाय. मग शालिनी म्हणते की अगं पाहुणी, नेमकं काय झालंय मला सांगशील का? तेव्हा पाहुणीने सगळा घेडवलेला प्रकार ती तिला सांगत असते. घरातून सिलेंडरची पाईप काढून ती बाहेर आणून ठेवते आणि त्यानंतर मग सगळ्या दरवाजाच्या त्याचा खिडक्या बंद करून आणि दरवाजाच बंद करून कशाप्रकारे पाहुणी ते घर तिथून बंद करून निघून जाते आणि घरातल्या लाईट घालवते, हे सगळं प्रकार ती सांगते. आणि नंतर म्हणते की घरी मी जेव्हा गेले तेव्हा मला सकाळी वाटलं की काहीच घडणार नाही, पण नाही, ती नित्या लय हुशार आहे, तिने सगळं शोधून काढलं आणि मला घराच्या बाहेर काढून टाकलं. हे ऐकल्यावर आता ती म्हणते की प्लीज मालकीनबाई, मला तुम्ही काहीतरी मदत करा, प्लीज असं करू नका. त्यावेळेला आता तिला शालिनी म्हणते की ठीक आहे ठीक आहे. मग ती म्हणते की इथे मी हवं ते काम करेन, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण मला इथे राहू द्या, मला रेस्ट हाऊसवर राहू द्या. मी शपथ घेऊन सांगते, मी कधी तुमच्या विरोधात बोलणार नाही, मी प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर उभी राहीन, तुम्ही सांगाल ते करेन मी, असं म्हणून ती रडत असते. आणि तिचा तो चेहरा पाहून सोमनाथ आणि शालिनीला खूपच मजा येत असते. नंतर मग पाहुणी म्हणते की काय झालं मालकीनबाई, तुम्ही काहीच का बोलत नाही आहे, मी तुमच्यापुढे हात जोडते, मला इथे राहू द्या, मला इथे राहू द्या, मी बेघर आहे, माझ्याकडे कोणीच नाही. तेव्हा मग आता शालिनी तिला म्हणते की बरं ठीक आहे ठीक आहे, तू राहू शकतेस इकडे. पण आता ती विचार करत असते की या पाहुणीचा मला योग्य तो वापर करून घेता येईल, गरज पडली तर हिचा बळी पण देता येईल, असं ती विचार करत असते. त्यानंतर आता पाहुणी तिथे असते आणि लक्ष्मी आणि नित्या या दोघीही बाहेर भेटतात. तेव्हा मग आता लक्ष्मी म्हणते की काय झालं आई, मला खरंच पाहुणीने जे काही केलं आहे ना, ते ऐकून फारच धक्का बसला, पाहुणी हे सगळं करू शकते हे ऐकून फारच भीती वाटली मला. तेव्हा मग ती म्हणते की काळजी करू नकोस, मलाही हे सगळं खूप त्रासदायकच आहे, पाहुणी जोपर्यंत मला त्रास देतो तोपर्यंत ठीक आहे, पण आता ती पूर्ण घरादाराला त्रास द्यायला निघाली, म्हणूनच मी तिचा असं व्यवस्था केली. मग ती म्हणते की पण आई, आताही तू पाहुणीची बाजू घेऊ नकोस, पाहुणी आता बाजूला निघून गेली तर एक संकट तरी कमी झालं. तेव्हा नित्या म्हणते की नाही, आता पाहुणी आणखी डिवसली गेली असेल, ती काय करेल याचा नेम नाही. तेव्हा मग ती म्हणते की हो आई, तू बरोबर बोलतेस, आणि आता राहू केतू एकत्र आलेले आहेत. तेव्हा नित्या म्हणते की म्हणजे राहू केतू एकत्र आले म्हणजे म्हणजे काय? तेव्हा ती म्हणते की अगं आई, ती पाहुणी ना रेस्ट हाऊसवर राहायला आली आहे आणि तिला त्या शालिनी मॅडमने परवानगी दिली. हे ऐकल्यावर नित्या म्हणते की काय, रेस्ट हाऊसवर राहायला आली आहे ती, आणि हे सगळं ना अधिराजला अजिबातच आवडणार नाही, हे जे सगळं ती काय करते त्यावर अधिराज नक्कीच बोलून दाखवणार. तेव्हा लक्ष्मीला ती म्हणते की बरं जाऊ दे, मला एक गोष्ट सांग, माझं एक काम करशील का तू? तेव्हा ती म्हणते की बोल ना, काय काम आहे? तेव्हा नित्या म्हणते की जोखमीचं आहे. तेव्हा शालिनीला मी काहीही करू शकते, आई मी तुझी लेक आहे, मी काहीही करू शकते, शालिनीनं असं एक काय 10 वेळा गंडवू शकते, मला सांग काय झालं, काय करायचं आहे? तेव्हा मग ती म्हणते की तुला एक काम करावं लागेल, शालिनीचा ना पासपोर्टचा फोटो काढ. म्हणजे कसं आहे ना, पासपोर्टचा फोटो काढत असताना ती कुठे गेली, अमेरिकेतून इथे कधी आली, ते सगळी माहिती काढता येईल. मग दोघी एकमेकांना बाय करून निघत असतात, तेवढ्यातच पाहुणी तिच्या समोर येते. पाहुणीला समोर पाहिल्यावर ती दचकते आणि म्हणते की काय झालंय? तेव्हा पाहुणी म्हणते की काय, सापडला की नाही चोर, चोर काय करत होता इथे, असं म्हणून ती आता दचकते. त्याच वेळेला नित्या ही पटकन मागच्या बाजूला येऊन लपते. तेव्हा मग इथे तात्या आणि विमल हे दोघेही अगदी चिंतेत असतात. तात्या पेपर वाचतात, तर पाहुणी आणि बाकीच्यांचे कपडे विमल आणून ठेवते, सुकलेले कपडे ती घडी मारत असते. त्याच वेळेला आता तिथे अम्मा येते आणि अम्मा म्हणते की घ्या की दोघांना गरम गरम चहा, अक्का तात्या घ्या. तेव्हा विमल म्हणते की अम्मा, अहो तुम्ही कशाला बनवला चहा? तेव्हा ती म्हणते की प्या की ओ, तुमचं कशातच लक्ष नाही, तुमच्या डोक्यात तेच विचार फिरत चाललेले आहेत, ते माझ्या ध्यानात आलं, म्हणूनच मी तुम्हाला चहा आणून दिला. तेव्हा तात्या आणि विमल दोघेही खूपच विचित्र अवस्थेत असतात, ते दोघांनाही खूप त्रास होत असतो. नंतर मग आता अम्मा म्हणते की आता तुम्ही या सगळ्याचा त्रास करत बसू नका की ओ, काय झालं ते देवी आईची इच्छा समजून सोडून द्या, जे काय घडतंय ते देवी आईच्याच इच्छेने घडत असतं असं समजायचं, असं म्हणून अम्मा निघून जाते. नंतर विमल म्हणते की नको, असं म्हणून ती तो चहा तिथेच टेबलावर ठेवते आणि म्हणते की आपल्या पाहुणीच्या बाबतीत असं काय झालं,
ती असं का वागली? मला खरंच खूप वाईट वाटतंय. तिची चिंता वाटते, ती कुठे गेली असेल, काय करत असेल? आपण चूक तर नाही केली ना तिला घराबाहेर काढून? तेव्हा मग तात्या म्हणतात की नाही, "अगं इमल, तू असं कसं बोलू शकते? अगं तुला कळते का? आत्तापर्यंत जे काही नित्या मॅडमला तिने त्रास दिले ते त्यांनी सहन केले आणि विसरून गेले. पण आता ती आपल्या पूर्ण कुटुंबावर उठली. संपूर्ण कुटुंबाला तिने संपवण्याचा प्रयत्न केला. हा काही छोटा गुन्हा नाही आहे आणि हे नित्याने वेळीच ओळखलं म्हणून, नाहीतर काहीही अभद्र घडू शकलं असतं. आणि आतापर्यंत तिने आपल्यावर सगळा डाव उलटवला. आपण तिची इतकी काळजी केली, पण ती मात्र आपल्या सगळ्यांच्या जीवावर उठली. सावरीचा, आपल्या पोरांचा काय दोष होता जे ती हे असं करायला निघाली? तेव्हा मग आता तात्या म्हणतात की नित्याने जे काही केलं ना ते अगदी योग्यच केलं. पाहुणीला यावेळेला तिने माफ केलं नाही ते अगदी योग्य केलं. पण जर तिला आता माफ केलं असतं आणि जर तिने पुन्हा तेच केलं असतं तर मग फार मात्र गुन्हा घडला असता. म्हणूनच नित्याने पाहुणीला तिची चूक दाखवून दिली, ते अगदी बरोबरच केलं. मग आता विमल म्हणते की या सगळ्यात मला असं वाटतंय की चूक कोणाची असेल तर माझी असेल. मी पाहुणीला ओळखून घेऊ शकले नाही. आपण तिच्या आईवडिलांना वचन दिलं होतं की पाहुणीला आपण नेहमी सांभाळून घेऊ, पण तसं घडू शकलं नाही. मला अगदीच अपराधी असल्यासारखं वाटायला लागलंय. तेव्हा तात्या म्हणतात की आपण तिच्या बाबतीत चुकलो. लहानपणापासून तिचं राजवर प्रेम होतं, ठीक आहे, सगळं मान्य आहे. पण आता तिने मान्य करून पुढे जायला हवं होतं. पण तिने काय केलं, आपल्या कुटुंबाला, घरादाराला ती संपवायला निघाली. हे तर तिचं चुकलंच. आणि जर तिला आता पश्चाताप झाला आणि ती पुन्हा आपल्या घरात आली तर आपण काय तिला हकलून लावणार आहोत का? आपण तिला समजून घेणार, पण तिला स्वतःची चूक समजली पाहिजे. तेव्हा मग विमल हात जोडून म्हणते की देवी आई, त्या पोरीला जरा बुद्धी दे. नंतर मग राजमा म्हणते की काय गरज आहे? तू काय इथे माझ्यावर नजर ठेवायला आली आहेस का? लक्षात ठेव, ज्या घरातून ती तुझी कशी उचलबांगडी झाली ना अधिराजच्या, तसंच इथून रेस्ट हाऊसवर पण तुझी उचलबांगडी करेन, लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणते की काय, तू मला या घराबाहेर काढणारी कोण आलीस? तेव्हा मग राजमा म्हणते की तू माझ्याशी जास्त बोलायचे नाही. मग आता लगेच पाहुणी म्हणते की मला सांग, तू इथे गपचूपमध्ये कोणाला भेटायला आली आहेस? तेव्हा राजम्मा म्हणते की तू कोण आहेस गं, आणि तू मला विचारणारी कोण आली? आणि मी तुला कुठल्याही प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही. लक्षात ठेव, इथे काही जास्तपणा करायचं नाही, नाही तर इथून तुला घराबाहेर काढून टाकेन. तेव्हा राजम्मा चिडते आणि म्हणते की गपचूप बसायचं. पाहुणी म्हणते की तू मला घराबाहेर काढणारी कोण? मला मालकीनबाईंनीच इथं ठेवून घेतलं आहे. हे जे सगळं तुझं आहे ना कारस्थान, ते त्यांना जाऊन सांगते. तेव्हा राजमा म्हणते की चला बघूया कोणावर त्या विश्वास ठेवतात, तुझ्यावर की माझ्यावर? असं म्हटल्यावर त्या दोघी निघून जातात आणि नित्या तिथून सटकते. त्यानंतर आता नित्या घरी आलेली असते. अधिराज हा एकटाच खोलीमध्ये बसलेला असतो. तेव्हा नित्या म्हणते की अधिराज, काय झालं? चल, जेवण तयार आहे, जेवण करायला जाऊया. त्याच वेळेला आता तो काहीच बोलत नाही. नित्या त्याला विचारते की काय झालं? पाहुणीचा विचार डोक्यातून जात नाही आहे का? मग मला कळलंय तुला तिचाच विचार येतोय, पण काळजी करू नको, पाहुणी सुखरूप आहे. तेव्हा मग तो तिच्याकडे बघायला लागतो. नित्या म्हणते की असेल सुखरूप, तू काळजी करू नकोस. तेव्हा मग तो म्हणतो की पाहुणीचे आई वडील गेल्यापासून ती लहानपणापासून आमच्यासोबत राहत आहे. ती कशी आहे, काय आहे, मी तिला चांगलाच ओळखतो. लहानपणापासून ती माझ्यावर प्रेम करायची, पण मी तिला कधी ओळखू शकलो नाही. पण ती अशी मुलगी नव्हती. पाहुणी लय साधी आणि सरळ मुलगी होती. हे सगळं असं कसं घडत गेलं ते माझं मलाच कळलं नाही. आणि पाहुणी अशी दुसऱ्यांबद्दल विचार करावा लागली, त्याच्याचबद्दल मला आता खूप वाईट वाटत आहे. खरं तर आता असं वाटतंय की मी तिच्या बाबतीत अन्याय केला आहे. तिने हे सगळं घर जे काही पेटवून लावण्याचा निर्णय घेतला होता आणि तसा प्रयत्न बी केला. तो कशामुळे केला? तर मी तिला दिलेल्या लग्नाच्या वचनापायी केला होता. मी तिला लग्नाचं वचन दिलं होतं, पण ते मी पाळू शकलो नाही आणि त्याच रागामध्ये तिने तो निर्णय घेतला. पण मला आता खरंच खूप काळजी वाटते तिची. तिने हे सगळं असं केलं आहे. ती सुडाच्या भावनेने पेटून उठले ते फक्त माझ्यामुळे. मी दिलेल्या वचनामुळे ती असं वागत आहे. ते की ती व्यवस्थित असेल, काळजी करू नको. तेव्हा अधिराज उठतो आणि म्हणतो की मॅडम, तुम्ही घरादाराला वाचवलं त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. तू पुन्हा सगळ्यांना वाचवलं. तेव्हा मग आता नित्या म्हणते की आता तू थँक्यू बोलून पर्क करतोयस का? म्हणून तो कान धरून सॉरी म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते की आता तर आणखीनच पर्क करतोयस तू मला. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, मग काय करू मी? तेव्हा नित्या म्हणते की जेवण कर, चल लवकर. असं म्हणून आता नित्या ही त्याला जेवणाला घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच अधिराजला फोन येतो आणि शालिनीला तो म्हणतो की ठीक आहे, मी येतो लगेचच मालकीनबाई. तेव्हा नित्या म्हणते काय झालं, चल जेवायला. तेव्हा तो म्हणतो की नाही, ॲक्च्युली मालकीनबाईंचा फोन आला आहे, त्यांनी अर्जंटली मला बोलावलेलं आहे, म्हणून मला निघावं लागेल.
आणि मी आल्यावरच जेवण करतो असं म्हणून तो निघून जातो. आणि नित्या विचार करते की काय झालं असेल, शालिनीने अचानकच अधिराजला कसं काय बोलावलं. तर इथे शालिनी ही फोनवर बोलत असते आणि म्हणते की जे सांगितलेलं आहे ते काम व्यवस्थित झालं पाहिजे, मी सांगते तसंच नीट काम करा, असं सगळं ती फोनवर सांगत असते. तेवढ्यात पाहुणी आणि राजमा येतात. राजमा कॉफी आणते, पाहुणी चहा, आणि दोघींमध्ये वाद लागतात. पाहुणी म्हणते की माझा गरम चहा त्या पिणारच आणि तुझा फेकून देतील. तेव्हा ती म्हणते की नाही, माझ्या हातची कॉफीच पिणार, कारण काय आहे, कॉफी त्यांना सकाळी सकाळी रोज लागते. आणि दोघींची वाद लागतात आणि दोघींमध्ये भांडणं लागतात. आणि दोघीजणी एकदम तिच्याकडे कप करतात तेव्हा शालिनीच्या हातावर चहा सांडतो आणि कॉफी देखील सांडते. आणि अशा प्रकारे गरमागरम कॉफी चहा सांडल्याने तिचा हात भाजला जातो आणि दोघीही आता दचकतात. आणि नंतर शालिनी म्हणते की काय करताय काय तुम्ही दोघीही, आणि ती जोरात ओरडते. आणि त्याच वेळेला दोघींमध्ये पुन्हा वाद लागतात की तुझ्यामुळे हे सगळं झालं. ती म्हणते की बघताय काय, जा पाणी आणा. आणि दोघीजणीही पाणी आणायला जातात आणि ते पाणी शालिनीच्या हातावर ओतण्याच्या ऐवजी तिच्या अंगावरच ओतलं जातं. म्हणून ती पुन्हा आता चिडते. ती म्हणते की काय चाललंय काय तुमच्या दोघींचं. तेव्हा राजमा म्हणते की गप्पा बस, लक्षात ठेव, तू आताच आलीस इथे म्हणून जास्त शहाणपणा करायचं नाही, तू तुझं काम करायचं, मी काय ते मालकीनबाईंचं बघत जाईन. तेव्हा आता पुन्हा पाहुणीवर आणि राजमावर ती चिडते आणि त्या दोघींनाही तिथून निघा असं म्हणते. आणि इथे आता शालिनी त्या दोघींमुळे खूपच चिडलेली असते. आता राजमा ही अधिराजला म्हणते की काय अधिराज, पुढे जायच्या आधी टोल तर द्यावाच लागेल. तेव्हा तो म्हणतो की हो, मग तुझा टोल मी आणला आहे, विसरेन कसा, असं म्हणून तो तिला कॅडबरी देतो आणि अधिराजला ती थँक्यू बोलते आणि म्हणते की ठीक आहे, तू टोल दिलेला आहेस, आता तू पुढे जाऊ शकतोस. आणि नंतर मग आता तो जात असताना त्याच्यासमोर पाहुणी येते आणि पाहुणीला पाहिल्यावरती त्याला खूपच चिड येते. तो तिच्याकडे रागाने बघत असतो आणि पाहुणी त्याच्याकडे आशेने बघत असते. आता अधिराज हा तिथून गपचूप बाजूला निघून जातो. आणि त्यानंतर मग राजमाला अधिराज हा पाहुणीशी बोलला नाही हे पाहून खरंच खूप बरं वाटतं. शालिनी ही कपडे वगैरे चेंज करते. तेवढ्यातच अधिराज तिथे येतो आणि म्हणतो की मालकीनबाई, हे सगळं काय करताय तुम्ही. तेव्हा ती म्हणते की काय झालं अधिराज. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही या पाहुणीला इथे कशापायी ठेवून घेतलं आहे, अहो तिने काय केलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला तिने सांगितलं, थोडाफार अंदाज आला मला. तेव्हा तो म्हणतो की नाही, तिने तुम्हाला खरं काय आहे ते सांगितलं नसणारच, मला कळलं आहे. अरे तिने काय केले तुम्हाला काय सांगू, तिने आमच्या घरादाराला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ज्या कुटुंबाने तिला आसरा दिला त्याच कुटुंबाच्या जीवावर उठली ती. मग तुम्ही इथे तरी तिला कशाला ठेवून घेताय, ते तुमच्यासाठी रिस्की असू शकतं. तेव्हा मग शालिनी म्हणते की अरे अधिराज, तू असं का बोलत आहेस, खरंच ती मनाने खूप चांगली आहे, आपण असं नको वागायला तिच्याबरोबर, तिला एक संधी तर दिलीच पाहिजे. तेव्हा मग अधिराज म्हणतो की मला तरी आवडलेलं नाही की तुम्ही तिला या इथे ठेवून घेतले. तेव्हा मग शालिनी म्हणते की अधिराज, तू आधी शांत हो प्लीज, कसलाही चुकीचा विचार करू नकोस. तितक्यात तिला फोन येतो आणि फोनवर समोरून बोललं जातं की शालिनी, तुझा अंत आता जवळ आलेला आहे. तेव्हा शालिनी चिडते आणि म्हणते की कोण बोलते, आणि ती पुन्हा फोन लावायला जाते तर फोन बंद येतो. आणि आता शालिनी खूपच घाबरते. अधिराज हा पटकन तिला गोळी आणून देतो. तेवढ्यातच ती सोमनाथला आवाज देऊन बोलवते आणि म्हणते की बाबळीच्या फाईलचं जे काही आहे ते अधिराजला दे, तो सगळं बघेल काय करायचं ते. नंतर मग आता अधिराज म्हणतो की मी सगळं बघतो, पण मालकीनबाई तुम्हाला नेमकं काय झालं. तेव्हा सोमना म्हणतो, मालकीनबाई, हा अधिराज आपलाच माणूस आहे म्हणून त्याला सांगा. तेव्हा ती म्हणते की आपलाच आहे म्हणून मी सांगत नाही. तेव्हा तो सांगतो की मालकीनबाईंच्या जीवावर कोणतरी उठलं आहे, त्यांना फोन येत असतो की तुमचा जीव आता जाणार आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अधिराजला आता तिथे बेडखाली एक चिठ्ठी सापडते आणि तो म्हणतो की मालकीनबाई, इथे एक चिठ्ठी आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की शालिनी शिर्के पाटील, तुझा अंत आता जवळ आलेला आहे आणि तुझं मरण जवळ आलं आहे. असं वाचल्यानंतर अधिराज म्हणतो की हे सगळं काय आहे, आणि हे ऐकल्यानंतर त्यालाही जरा काहीतरी वेगळं वाटतं. तर आता इथे नित्या ही अधिराजला जाताना म्हणते की काय झालं, तुझ्या मालकीनबाई ठीक तर आहेत ना, त्यांच्या जीवावर कोणीतरी उठलंय म्हणे. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की नित्या मॅडम, हे समज तर तुम्हीच करत नाही आहात ना, तुम्ही जुनी दुश्मनी काढताय का, असं म्हटल्यावर आता नित्या त्याच्याकडे बघत राहते. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.